यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात थेट राज्यमंत्र्यांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची तस्करी सुरू होती आणि या ट्रकमधून 64,72,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 7 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। विशेष म्हणजे या ट्रकच्या समोरील भागावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचं नाव लिहिण्यात आलं होतं। हा ट्रक पुण्यातील हडपसर इथून नागपूरकडे निघाला होता। पुसद येथे दारूची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला। त्या ट्रकवर परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं नाव असल्याचं समोर आलं आहे आणि त्यामुळे एकच राजकीय वाद सुरू झाला आहे। आपल्यासोबत पालकमंत्री स्वतः आहेत। नेमकं काय प्रकरण आहे आणि ते नाव त्या गाडीवर कसं गेलं याविषयी आपण विचारून जाणार। दीदी, पुसदमध्ये एक ट्रक सापडला आहे, पोलिसांनी तो ताब्यात घेतलाय, त्यावर तुमचं नाव लिहिलं आहे आणि त्यामुळे नवीन वाद सुरू झाला आहे। हे बघा, वादाचा काही विषयच नाही। तो ट्रक माझ्या नातेवाईकाचा आहे, ज्या नातेवाईकाचं 2013 पासून विश्वा ट्रान्सपोर्ट म्हणून काम चालू, म्हणजे ते बिझनेस करतात, तो व्यवसाय करतात ट्रान्सपोर्टेशनचा पुण्या इथून। आणि त्यांना ते भाडं मिळालं होतं। विस्कीचे बॉक्स पुण्यातल्या एका बिव्हरेजेस कंपनीचे नागपूरच्या एका बिव्हरेजेस कंपनीला सप्लाय करायचे आणि तो नेहमीचा त्यांचा रूट आहे। आणि फक्त एवढं की त्यांनी त्या आता साहजिक माझा नातेवाईक आहे तर माझं नाव त्यांनी त्याच्यावरती टाकलेलं आहे आणि मला न विचारता ते टाकलं होतं, परंतु त्यांचा तो व्यवसाय आहे। त्या ट्रकच्या मालकीशी आपला काही संबंध नाही किंवा मालक असं बोललं जाते? तो मालक माझा नातेवाईक आहे, ट्रकचा मालक, आणि त्यांनी टाकलंय ते नाव। याविषयी त्या नातेवाईकाशी काय बोलणं झालं नाव हटवण्याचं? तो माझा नातेवाईक रात्री सकाळी पुसदला रात्रीच तुम्हा सगळ्यांना माहिती होण्याच्या आधी त्याला माहिती झालं आणि तो ट्रक ड्रायव्हर जो अपॉइंट केलाय तो 3 दिवसापूर्वीच त्याच्याकडे कामाला आला होता। आणि मग जेव्हा पुण्यावरून निघालेली गाडी नागपूरला जाते तर त्याचं GPS ट्रॅकिंग प्रत्येक ट्रकचं त्याच्या होतं आणि मग तो हा रस्ता सोडून दुसरीकडे जातो हे समजल्यानंतर त्याला शंका आली। त्यांनी त्या ड्रायव्हरला फोन करण्याचा प्रयत्न केला, तर ड्रायव्हर काही फोन उचलत नव्हता। म्हणून पुसदच्या त्याच्या मित्राला कॉन्टॅक्ट करून की आमची ट्रक GPSच्या द्वारे, गुगल मॅपच्या द्वारे ती दिसते की पुसदच्या आजूबाजूला कुठेतरी दिसते, तुम्ही जाऊन त्या काय म्हणजे आमचा ट्रक चोरीला जातोय का, तो ड्रायव्हर काय करतोय हे बघून घ्या म्हणून त्यांनी तिथल्या पुसदच्या मित्रांना संपर्क केला आणि पुसदच्या मित्रांनी मग लोकल पोलीसची मदत घेऊन तो ट्रक ड्रायव्हर सगळं काही पकडलेला आहे। चुलत भावाचा ट्रक असल्याचंही बोललं जातं? नाही, चुलत भावाचा नाही, माझ्या सासरकडच्या पाहुण्याचा आहे तो। त्या ट्रकच्या मालकीशी माझा संबंध नाही। ट्रकचा मालक हा माझा नातेवाईक आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांना सूचना दिल्या आहेत नाव हटवण्यासंदर्भात, असं देखील मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं आहे। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी। पुढची बातमी, अकोल्यामध्ये मुसळधार पावसामुळे जुन्या किल्ल्याची भिंत कोसळलेली आहे। भिंत कोसळल्याचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। हा व्हिडिओ आपण पाहू शकतोय। अकोल्यामध्ये ही घटना घडली। अकोल्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच जुन्या किल्ल्याची ही भिंत कशी क्षणार्धात कोसळली हे या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। पुढची बातमी पाहूयात। रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक हळणे फतेगड पुन्हा धोक्याच्या सावटाखाली असल्याचं समोर आलंय। मुसळधार पावसामुळे गडाच्या भिंतीचा एक भाग कोसळलेला आहे आणि त्यामुळे 2 घरांना धोका निर्माण झालाय। सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। प्रशासनानं तात्काळ पंचनामा करत घर खाली करण्याचे आदेश दिलेत, पण आमचं आधी कायमस्वरूपी पुनर्वसन करा, मगच आम्ही घर खाली करू, असा ठाम आणि संतप्त इशारा स्थानिकांनी प्रशासनाला दिलेला आहे। गेले 15 वर्षापासून आम्ही अर्ज देतोय आहे की हळूहळू कोसळत चालली भिंत। आज पूर्ण कोसळत चाललं, उद्या पूर्ण घर कोसळेल। तहसीलदार येतात, तलाठी येतात, नुसतं फॉर्मॅलिटी लिहितात की तुम्ही आमचं काम करू, तुमचं आम्ही काम करू, फक्त हे लिहून आश्वासन देतात आणि निघून जातात। ही तिसरी पिढी आहे की आम्ही इथे राहतोय की उद्या काय मुलाबाळांना काय बोलतं आम्हाला पण समजत नाही। तलाठी आणि तहसीलदार आले होते, मॅडम आली होती। थोडासा ढस पडल्यानंतर ते आले आणि आम्हाला काय बोलले, आश्वासन दिलं बा तुम्ही खाली व्हा। ते आम्ही त्यांना आश्वासन दिलं काय तुमचा मान आम्ही राखू। आता आम्ही घरा इथे 4 कुटुंब आहोत। 4 कुटुंब जर आम्हाला तसं वाटला तर आम्ही दिसावजी राहणार आणि रात्रीचे आमचे नाते वगैरे जाणार आणि तिथे आम्ही राहणार रात्रीचे, असं त्यांना एक आश्वासन दिलं। त्याबद्दल आता आम्ही 17-18 जण आहोत, तर आम्हाला पण थोडीशी काळजी आहे आमच्या पण जीवाची। जर तसं आम्हाला बरोबर लागलं, समजलं पाऊस आहे किंवा वारा आहे,
ते आम्ही तसे निघून दुसरीकडे शिफ्ट होणार. फक्त पडेल आम्ही सांगू तेव्हा येतात, ते स्वतः येऊन बघत नाही. आम्ही त्यांना फोन लावू तेव्हा ते येतात. स्वतः काही वर्षभर बघायला येत नाही की आम्ही काय पडते, दरड पडली का, काय पडलं, तुमचा काय नुकसानी आहे, तुम्ही काय करता इथे. महिनाभर आधी जावा कुठे बाहेर नुसतं सांगू घेतात. फक्त टाइमात जून मध्ये येणार सांगायला की घरात बाहेर पडून जा म्हणून. मग कुठे जाणार आम्ही? आज 13 माणूस घेऊन जाणार कुठे? घरातून बाहेर पडून जाणार कुठे? 13 माणसांचं काय खाणार पिणार काय करणार? आमचे कुठे कमाई नाही, आमचं घर नाही, दार नाही, आमची जागा जमीन नाही. एक माणूस कमाणार आणि 13 माणसं खाणार, कशाची दिवार खाणार आम्ही? महादेव मुंडे यांच्या प्रकरणाचा तपास गतीनं व्हावा या मागणीसाठी मुंडे कुटुंब रस्त्यावर उतरले. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह मुलांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय. अंबाजोगाई परळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू आहे. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी SIT नियुक्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, 18 महिन्यापासूनही महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास लागत नसल्यानं मुंडे कुटुंब आक्रमक झालेले. या अगोदर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी SP ऑफिसमध्ये विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही आरोपी अटक केले नाही, म्हणून जे 2 गाव आहेत त्या गावांनी रास्ता रोकोचा इशारा दिला होता. आज ज्ञानेश्वरी मुंडेसह शेकडो नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा अशा पद्धतीची मागणी केली जाते. विशेष म्हणजे SIT देखील यामध्ये स्थापन केली जावी अशी देखील मागणी. त्यामध्ये IPS दर्जाचे अधिकारी देखील असावे. आता तब्बल 2 वर्षानंतर 18 महिने उलटून गेलेत, 20 महिने झालेत, मात्र अद्याप या प्रकरणातील कुठलाही आरोपी निष्पन्न देखील झालेला नाही. त्यामुळे मुंडे कुटुंब आक्रमक आहे. आता रास्ता रोकोचा पवित्रा घेतलेला आहे. जर या प्रकरणात अद्यापही आरोपीला जर अटक केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला. आणि या आंदोलनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे स्थानिक जे लोक आहेत ते देखील यामध्ये सहभागी होतात. तब्बल अर्ध्या तासापासून परळी अंबाजोगाई जो रस्ता आहे तो अडवलेला आहे. त्यामुळे वाहनांच्याही लांब रांगा लागलेल्या आहेत. मात्र या प्रकरणामध्ये 18 महिन्यानंतरही आरोपी निष्पन्न होत नाहीत, आरोपीला अटक केलं जात नाही. त्याचबरोबर जे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील वाल्मिक कराड यांचा PCR घ्यावा अशी देखील मागणी केली होती. त्याचबरोबर बाळा बांगर यांनी वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलाचा देखील यात समावेश असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या प्रकरणाच्या अनुषंगाने आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने तपास करणार, आरोपींना अटक करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सध्या ज्ञानेश्वरी मुंडे आणि जे ग्रामस्थ आहेत ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठीक आहे सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात थेट राज्यमंत्र्यांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची तस्करी सुरू होती आणि या ट्रकमधून 64,72,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी 7 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. विशेष म्हणजे या ट्रकच्या समोरील भागावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचं नाव लिहिण्यात आलं होतं. हा ट्रक पुण्यातील हडपसर इथून नागपूरकडे निघाला होता. पुसद येथे दारूची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. त्या ट्रकवर परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं नाव असल्याचं समोर आलं आहे आणि त्यामुळे एकच राजकीय वाद सुरू झालेला आहे. आपल्यासोबत पालकमंत्री स्वतः आहेत. नेमकं काय प्रकरण आहे आणि ते नाव त्या गाडीवर कसं गेलं याविषयी आपण विचारून जाणार. दीदी, पुसदमध्ये एक ट्रक सापडला आहे, पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे, त्यावर तुमचं नाव लिहिलं आहे आणि त्यामुळे नवीन वाद सुरू झाला आहे. हे बघा, वादाचा काही विषयच नाही. तो ट्रक माझ्या नातेवाईकाचा आहे, ज्या नातेवाईकाचं 2013 पासून विश्वा ट्रान्सपोर्ट म्हणून काम चालू, म्हणजे ते बिझनेस करतात, तो व्यवसाय करतात ट्रान्सपोर्टेशनचा पुण्या इथून. आणि त्यांना ते भाडं मिळालं होतं. विस्कीचे बॉक्स पुण्यातल्या एका बिव्हरेजेस कंपनीचे नागपूरच्या एका बिव्हरेजेस कंपनीला सप्लाय करायचे आणि तो नेहमीचा त्यांचा रूट आहे. आणि फक्त एवढं की त्यांनी त्या, आता साहजिक माझा नातेवाईक आहे तर माझं नाव त्यांनी त्याच्यावरती टाकलेलं आहे आणि मला न विचारता ते टाकलं होतं. परंतु त्यांचा तो व्यवसाय आहे. त्या ट्रकच्या मालकीशी आपला काही संबंध नाही किंवा मालक असं बोललं जाते. तो मालक माझा नातेवाईक आहे, ट्रकचा मालक, आणि त्यांनी टाकलंय ते नाव. याविषयी त्या नातेवाईकाशी काय बोलणं झालं? नाव तो माझा नातेवाईक रात्री सकाळी पुसदला रात्रीच, तुम्हा सगळ्यांना माहिती होण्याच्या आधी त्याला माहिती झालं आणि तो ट्रक ड्रायव्हर जो अपॉइंट केलाय तो 3 दिवसापूर्वीच त्याच्याकडे कामाला आला होता. आणि मग जेव्हा पुण्यावरून निघालेली गाडी नागपूरला जातीये तर त्याचं GPS ट्रॅकिंग प्रत्येक ट्रकचं त्याच्या होतं. आणि मग तो हा रस्ता सोडून दुसरीकडे जातो हे समजल्यानंतर त्याला शंका आली. त्यांनी त्या ड्रायव्हरला फोन करण्याचा प्रयत्न केला
तर ड्रायव्हर काही फोन उचलत नव्हता, म्हणून पुसदच्या त्याच्या मित्राला कॉन्टॅक्ट करून की आमची ट्रक GPS द्वारे, गुगल मॅपच्या द्वारे ती दिसते की पुसदच्या आजूबाजूला कुठेतरी दिसते, तुम्ही जाऊन त्या काय म्हणजे आमचा ट्रक चोरीला जातोय का, तो ड्रायव्हर काय करतोय हे बघून घ्या म्हणून त्यांनी तिथल्या पुसदच्या मित्रांना संपर्क केला आणि पुसदच्या मित्रांनी मग लोकल पोलीसची मदत घेऊन तो ट्रक ड्रायव्हर सगळं काही पकडलेला आहे. चुलत भावाचा ट्रक असल्याचंही बोललं जातंय. नाही, चुलत भावाचा नाही, माझ्या सासरकडच्या पाहुण्याचा आहे तो. त्या ट्रकच्या मालकीशी माझा संबंध नाही. ट्रकचा मालक हा माझा नातेवाईक आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांना सूचना दिल्या आहेत नाव हटवण्यासंदर्भात, असं देखील मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी. पुढची बातमी. अकोल्यामध्ये मुसळधार पावसामुळे जुन्या किल्ल्याची भिंत कोसळलेली आहे. भिंत कोसळल्याचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ आपण पाहू शकतोय. अकोल्यामध्ये ही घटना घडली. अकोल्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच जुन्या किल्ल्याची ही भिंत कशी क्षणार्धात कोसळली हे या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे.